या गाडीतून रोहित पवार आणि अजित पवार जे दोघं एकमेकांना, म्हणजे अजित पवार त्याला झिपऱ्या म्हणतात, रोहित पवार दादांना काय काय म्हणतात, हे सगळं लोकांना दाखवण्याकरता आहे, तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसांना भुलवण्याकरता आहे. बाकी आतून हे सगळे एक आहेत. पवार वर्सेस पवार कधीच नव्हती. हा जो काही मी सिद्धांत मांडत आलो आहे इतक्या दिवसांपासून, तो वारंवार सिद्ध होताना कसा दिसतोय त्याचंच हे फलित आहे. मित्रो, रोहित पवार गप्प का, हा जो काही प्रश्न आहे, किंवा पार्थ पवारांना वाचवण्याचा प्रयत्न होतोय का, पुण्यात जो काही जमीन घोटाळा झाला आहे त्याचे धागे दोरे, त्या धाग्याचा कुठला तरी शेवटचं जे टोक आहे ते कुठेतरी येऊन रोहित पवारांच्या नातेवाईकांपर्यंत पोचतंय. पवार कंपनी अडचणीत येणार आहे हे जेव्हा लक्षात येतं, तेव्हा रोहित पवार असो, अजित पवार असो, शरद पवार असो, की आणखीन कुठलाही पवार असो, अगदी सुप्रिया पवार सुळे असोत, त्यांचीही बोलती बंद होते. वर्तमानपत्रांमध्ये हेडिंग म्हणता येत नाही, पण कुठेतरी सेकंड लीडला ही बातमी आहे की पार्थ पवारांना का वाचवलं जातं आहे, किंवा त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल का केला जात नाही, अशा पद्धतीच्या बातम्या आलेल्या आहेत. पुण्यातल्या जमीन खरेदी प्रकरण, म्हणजे सरकारी जमीन खरेदी प्रकरणात झालेला जो काही गैरव्यवहार आहे त्याबद्दल सातत्यानं सगळीकडे छापून येतं आहे, त्याच्याबद्दल चर्चा होते. पण पार्थ पवार जे त्यात थेट गुंतलेले आहेत त्यांच्याबद्दल सरकारकडून, महायुती सरकारकडून कुठलंही पाऊल उचललं जाताना दिसत नाही आहे.